आज मस्त स्वादिष्ट असं वांग्याचं भरीत बनवूयात आणि तेही कांदापात वापरून। त्यासाठी इथे मी 5 ते 6 वांगी घेतलेत। ते स्वच्छ धुवून वांग्यावरती असं तेल लावून घेतलं। खरं तर ही वांगी मी भाजी बनवण्यासाठी आणली होती, पण वांग्याचं भरीत खावं असं वाटलं म्हणून मी आता याचं वांग्याचं भरीत बनवत आहे। तुम्ही भरताची मोठी वांगी मिळतात बघा, ती घ्या। म्हणजे कसं वांग्याची सालही पटपट सोलेल आणि आतला गरही भरपूर राहील। आता इथे छोटी वांगी घेतल्यामुळे सालही सोलताना थोडासा गर कमी राहतो आणि आपलं भरीतही कमी होतंय। तर आता वांगी भाजल्यानंतर त्याचं साल काढली, मागचा देठ सुद्धा काढून घेतला आणि एका पातेल्यामध्ये घालून असं स्मॅश केलं। त्याच्यावरती घरगुती तिखट, चवीनुसार मीठ, बारीक ठेचलेला लसूण आणि भरपूर बारीक चिरलेली कांदापात घातली। सर्व काही मिक्स केलं आणि त्याच्यावरती पुन्हा थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि पुन्हा सर्व काही व्यवस्थित मिक्स केलं। तर तयार आहे आपलं मस्त स्वादिष्ट असं वांग्याचं भरीत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।